आपण मन घेऊन जन्माला आलोय? हा एक प्रश्न घेऊन आज मी पाहिलेल्या काही गोष्टींमधून छोटासा संदेश देण्यासाठी तुमच्या समोर आलोय. एक सुंदरसा व्हिडिओ. सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये ज्यांची दुकानं आहेत, वरती छत व्यवस्थित आहे, ज्यांचा व्यापार व्यवस्थित चाललाय, अशा शॉपकीपरच्या बाबतीत कोणताही ऋतू असला तरी काळजी काही नसते. काळजी त्या व्यक्तींची असते. आता या सीझनला सगळीकडे धुवांधार पाऊस असतो. एखादं कुठेतरी कोपरा बघून ट्रॅफिकला वगैरे अडचण होणार नाही, महानगरपालिकेची कारवाई होणार नाही, अशी एखादी छोटीशी जागा बघून डोक्यावर एखादी छत्री किंवा 4 दोऱ्यांचा आधार, 2-4 बांबूंच्या आधाराने एखादं मेणकापड 5x5चं बांधून रोजच्या उपजीविकेसाठी लागणारा खर्च निघण्यापुरतं काहीतरी थोडाफार भाजीपाला आणून विकून आपला चरितार्थ चालवणारे छोटे भाजीवाले, छोटे दुकानदार यांचा खरंच हा 4 महिन्यांचा कालावधी पावसाळ्याचा, जिथं ऐश्वर्यसंपन्न लोकांना खूप आवडतं पावसात आपापल्या मोटार गाड्या काढून फिरायला जायला, अशा याच कालावधीत हातावरचं पोट असणारे रोज एक 400-500 रुपयाची गुंतवणूक करून भाजीपाला आणून किंवा काही रोज लागणाऱ्या गरिबांना लागणाऱ्या किंवा मध्यमवर्गीयांना लागणाऱ्या काही कोथिंबिरीच्या जुड्या, पालेभाजीच्या जुड्या, थोडीफार कोबी, फ्लावर, टोमॅटो अशा गोष्टी किंवा मग इतर काही लहान मुलांना लागणाऱ्या वस्तू, असं काहीतरी किरकोळ व्यापार करत स्वतःचा चरितार्थ चालवणाऱ्यांची तारेवरची कसरत असलेला हा पावसाळा. अशाच या पावसाळ्यातल्या रिमझिम पाऊस सुरू असताना रस्त्यावरच्या एका कोपऱ्यात पाऊस येईलच असं न वाटल्याने काहीही व्यवस्था न करता बसलेली एक 15-16 वर्षाची मुलगी, अर्थातच गरिबीने पिचलेली काळी सावळी मुलगी, अंगावर कपडेसुद्धा कोणीतरी दिलेले असे परिधान करून काही पालेभाजीच्या जुड्या, काही कोथिंबिरीच्या जुड्या आणि साधारण एक 25-30 फ्लॉवरचे मध्यम आकाराचे गड्डे, असं काही विकत ती बसली आणि पाऊस सुरू झाला. म्हटलं तर तिचा धंदा काहीच झाला नव्हता. पाऊस रिमझिम होता म्हणून ती तशीच बसून राहिली. पापी पेट का सवाल. ही विक्री झाल्याशिवाय आज मी दुपारी घरी जाऊन चूल पेटवू शकणार नाही, ही जाणीव. कारण तशी ती 15-16 वर्षाची. घरातली तिची मायबापसुद्धा काहीतरी आपलं रोजचं काम मिळतंय का पाहण्यात दंग कुठेतरी गेले असणार आहेत. असं सगळ्यांना राबल्याशिवाय त्यांचा तर दिवसच निघत नाही, ही वस्तुस्थिती. आणि या वस्तुस्थितीला सामोरं जाताना, जगण्याची धडपड करत असताना ही 15-16 वर्षाची मुलगी त्या रिमझिम पावसात भिजत बसली आहे. ना तिच्या डोक्यावर काही छत्री आहे, ना कोणत्याही प्रकारचा अंगात रेनकोट आहे. आणि समोरचा माल अजून काही खपला नाहीये. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ती थोडीशी आशाळभूत नजरेने एखादी कोथिंबिरीची पेंडी हातात घेऊन, दादा घेताय का, दादा घेताय का, 10 रुपयाला एक, 10 रुपयाला एक, असं काहीतरी ती ओरडत आपला माल खपवण्याचा प्रयत्न करत होती. मी सुरुवातीलाच प्रश्न विचारला की आपण मन घेऊन जन्माला आलोय का? आपल्यामध्ये थोडी संवेदनशीलता आहे का?
आपल्यामध्ये लोकांचं दुःख जाणण्याची थोडीशी ताकद आहे का? ती आपण कमावली आहे का? असे सगळे प्रश्न हा व्हिडिओ बघताना माझ्या मनात निर्माण झाले आणि तेवढ्यात तो व्हिडिओ कसा रन होणार आहे मला तर काय माहीत नाही. मी पहिल्यांदा बघतोय. तेवढ्यात ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जन्माला आलेली एक व्यक्ती तिच्या जवळ आली. त्यांनी जुजबी विचारपूस केली. पावसाच्या पाण्यामध्ये म्हणजे वरून पडलेल्या पावसामुळं, फ्लावरवर पडलेल्या पाण्यामुळं जे काही खराब झालेले फ्लावर तिला वाटत होते, काळे डाग पडलेले, ती पावसाचं वरून पडलेल्या पाण्याच्या जोरावरती ते काळे डाग घालवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तिला काहीतरी भाव मिळेल. हे सगळं दृश्य लांबून पाहणारा एक संवेदनशील माणूस, मन घेऊन जन्माला आलेला व्यक्ती, तो तिच्या जवळ आला. त्याने जुजबी चौकशी केली. सगळ्याचे भाव काय आहेत विचारलं. कोथिंबीर 10 रुपयाला एक ती ओरडून विकत होती. फ्लावरचा भाव विचारला त्याने. सहज त्याने विचारलं की ह्या पावसात तू असं किती वेळ बसणार, कधी विक्री होणार, पावसाने हा माल खराब पण होतोय, वरती काहीच तुला छत वगैरे, तू प्लास्टिक वगैरे काही आणलं नाहीस, तू स्वतः पण भिजतेस, रेनकोट पण नाही आहे तुला. ती म्हणली, दादा रोजची खायची मारामार आहे, रेनकोट कुठनं आणू दादा मी 100 रुपयाचा. असं करून या गप्पा मारत मारत तिचं दुःख पण त्याने ऐकण्याचा प्रयत्न केला आणि मग खिशात असतील नसतील तेवढे पैसे त्यांनी बाहेर काढून सगळा माल तिचा खरेदी केला. आता अर्थात हा सहृदयता दाखवणारा, हा माणुसकी दाखवणारा माणूस हा सगळा माल काही त्याच्या एकट्याच्या घरी घेऊन जाणार होता का? नाही. त्या व्हिडिओमध्ये नंतर पुढे असं दिसलं की त्या माणसाने एक गोशाळा गाठली आणि मग आपल्या हाताने तिथे असलेल्या सर्व गोवंशाला, तिथे काही वासरं होती, तिथे काही गायी होत्या, तिथे काही बैल होते, जितक्यांना म्हणून शक्य तितक्यांना त्याने आपल्या हाताने तो फ्लावरचा घास भरवला. 2-4 टोपली आणली. वासरांना त्या कोथिंबिरीच्या जुड्या व्यवस्थित सुतळी वगैरे कापून त्यांनी त्या गड्ड्या त्यांना खायला घातल्या. म्हणजे आपल्या त्या भिजत भिजत 15-16 हे जे वय आहे ते कुठेतरी शिक्षणाचं वय, मौज मजा करण्याचं वय, त्या वयात तिला आपल्या आईबापाच्या संसारासाठी असं रस्त्यात कुठल्याही शेल्टर नसताना तिच्या त्या कोवळ्या वयात हा भाजीचा व्यवसाय करावा लागतो. पाऊस पाण्यात सुद्धा हे कमवल्याशिवाय चूल पेटणार नाही, अशा पद्धतीची तिची वाक्य ऐकून हळहळलेली ही व्यक्ती, माणुसकीने ओतप्रोत भरलेलं मन घेऊन जगणारी व्यक्ती, संवेदनशीलता जागृत असणारी ही व्यक्ती, त्या व्यक्तीला या कवी प्रवीत शो चॅनलतर्फे, माझ्यातर्फे कडक सॅल्यूट. त्याची ही पुढची ॲक्टसुद्धा मन हेलावून टाकणारी आहे. कारण गोवंशाच्या बाबतीत आज समाजामध्ये जो हाहाकार चालला आहे, या गोवंशाची सुद्धा तस्करी, स्मगलिंग चाललंय. त्या कापून खाण्यासाठी उतावीळ असा एक समाज नक्की इथं आहे. अशा या सगळ्या विरुद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा जे लोक गोशाळा चालवत आहेत त्यांना तर अगदी लवून मुजरा करतो मी. आणि असा विचार मनात घेऊन एका गरिबाला सुद्धा मदत झाली पाहिजे, तिच्या घरात सुद्धा चूल पेटली पाहिजे. ह्या पावसात ताटकळत तिचा माल खराब होऊन तिला नुकसान न होता ती आनंदात चेहऱ्यावरती एक हास्य घेऊन घरी पोहोचली पाहिजे. हे बघतानाच गोशाळेमध्ये आपण हा घास देऊ शकतो, ही सुद्धा एक अजून माणुसकी मनात असणं आणि स्वतः जाऊन तिथे त्या गोवंशाला घास भरवणं, हे सगळं करण्यासाठी खरोखर छाताडात एक मन लागतं, संवेदनशीलता लागते आणि खरंच माणुसकीने जगण्याचा एक तुमच्यामध्ये आनंद निर्माण करून घेणं हा एक स्वभाव लागतो. त्यामुळं त्या व्यक्तीला खूप खूप कडक सॅल्यूट. आणि त्याने या त्याच्या छोट्याशा एका कृतीने जो समाजाला एक संदेश दिला आहे, तोच संदेश जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोहोचवणं, एवढ्या एकाच हेतूने आज मी तुमच्यासमोर आलो आहे. अशीच आपल्या मनामध्ये सहृदयता बाळगत, संवेदनशीलतेने गरिबांची दुःख जाणत,
जे कोणी असं धडपडतायत रोजचं जीवन जगण्यासाठी ज्यांची कसरत चालू आहे, त्यांच्यासाठी आपण काही जगू शकतो का? हे पाहत-पाहत जगणं याच्या व्यतिरिक्त मला माणुसकीची व्याख्या दुसरी कोणतीही आढळत नाही. चला अशीच माणुसकी मनामध्ये जपूयात. त्या व्यक्तीच्या त्या पायवाटेवर चालण्याचा कधीतरी, कधी-कधी प्रयत्न नक्की करूयात. आपल्या जवळपास अशी काही दृश्य दिसत असतील, असे काही गरीब जे धडपडत असतील, त्यांना जर काही मदतीचा हात देता आला, नक्की देऊयात. जर काही गोशाळा आपल्या आसपास असतील, तर अशा व्यक्तींकडनं खरेदी करून त्या गोशाळेत घास देण्यासाठी आपण सुद्धा एखादा सुट्टीचा दिवस 2-4 तास त्यातून वेळ काढून नक्की असं कार्य करू शकतो. याच छोट्या संदेशासह या व्हिडिओतून रजा घेतो. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीज शो, द ओनली युनिक YouTube channel with lot of variety of such type of 7,000 and more videos on my channel. Not 7,000, I have completed 8,000 also. 8,265 व्हिडिओजचा खजिना देता गेली 5 वर्ष मला तर खूप आनंद होतोय. अशा खूप भरगच्च व्हिडिओनी भरलेला हा चॅनल आपण नक्की व्हिजिट करा आणि अर्थात आपल्याला शक्य असल्यास आपण नक्की सबस्क्राईब करा. खूप आवडण्यासारख्या गोष्टी देण्याचा केलेला प्रयत्न एका वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्टचा यूट्यूब चॅनल कवी प्रवीज शो.